हर्ष स्वागत करतोय आणि या सामन्याचं धावतं वर्णन आपली मातृभाषा मायबोली मराठीमधून पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय। सलामीची जोडी मैदानामध्ये योगेश पवार स्ट्राइक एंडवरती, महेंद्र अंधेरे नॉन स्ट्राइक एंडवरती, गोलंदाज तौफिक पहिले षटक इथे हाताळत आहे। पहिल्या षटकामध्ये अप्रतिम असा फटका, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे। एक सिंगल धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न करणार का, परंतु खूप चांगला थ्रो आणि एका धावेवरती समाधान मानावं लागते। धाफलकावरती धावा एका धाव्याने फटी सरसावेल, 5 धावा धाफलकावरती। पहिल्या बॉलवरती ते चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती आपण पाहिलं तरी ते सेमीफायनलचा सामना सर्व नवीन आलेल्या रसिक प्रेक्षकांची सांगू इच्छितोय। मैदानामध्ये बॅटिंग करणारा संघ आहे सागर सम्राट न्हावे, तर फिल्डिंग करणारा संघ आहे तो म्हणजे जैनब 11 मजगाव। या दोन्ही संघादरम्यान टॉस केला तेव्हा जैनब 11 मजगाव या संघाने टॉस जिंकला आणि सागर सम्राट या संघाने टॉस जिंकला। इथे मिसफील्ड आणि पंचांचा इथे या बॉलवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार। पुन्हा एकदा तौफिक सज्ज होतो स्ट्राइक एंडवरती। योगेश पवार यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला, चेंडू शॉर्ट रम्याच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय। एक सिंगल धाव घेतली जाईल, एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 धावा धाफलकावरती। अप्रतिम असा सामना सेमीफायनलचा आहे। फायनलमध्ये जर आपण पाहिले तर इथे मुरुड संघाने फायनलमध्ये प्रवेश केलाय। दोन्ही संघांना इथे आपण हार्दिक शुभेच्छा देऊया। तदनंतर फायनलमध्ये गेलेला संघ मुरुड या देखील आपण संघाला शुभेच्छा देऊयात। पुन्हा एकदा मैदानाकडे तौफिक सज्ज होतोय, चांगला फटका खोन काढलेला आहे। या बॉलवरती चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय, पंचांचा इशारा पाहूया बॉलवरती कोणता येतोय, चेंडू चौकार की षटकार, आणि पंचांच्या माध्यमातून येतोय चौकार। तर निर्णयामध्ये थोडीशी इथे दुरुस्ती केली जाते। शेवटच्या बॉलवरती हा षटकार येतोय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना 17 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत। तर खास आमदार साहेबांच्या विनंतीस मान देऊन मी इथे सांगू इच्छितोय की हा सामना 4 षटकांचा असेल आणि टॉस जिंकल्यानंतर जैनब 11 या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि सागर सम्राट न्हावे या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले। एक षटक इथे संपले, पहिलं षटक आणि 17 धावा धावफलकावरती लागलेले आहेत। योगेश पवार आणि महेंद्र अंधेरे हे दोन्हीही माणगाव गावातील खेळाडू आहेत, ते खेळतायत। तर आता दुसऱ्या षटकाचा इथे खेळ सुरू होणार आहे, परंतु तत्पूर्वी आपण व्यासपीठाकडे वळणार आहोत। मी या गावातील शेतकरी कामगार पक्षाचे एक महत्त्वपूर्ण कार्यकर्ते सन्माननीय राहिल कडू यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते माजी आमदार पंडित शेठ पाटील यांचं स्वागत करायचं आहे। मी माझ्या शब्द सुमनांनी त्यांचं स्वागत केलेलंच आहे, परंतु शिग्रा गावचे एक जुने जाणते
असे कार्य करते. अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षाचं काम त्यांनी जणू काही वाहून घेतलंय. अशा प्रकारे नेहमीच ते धडाडीचं काम करत असतात आणि शेतकरी कामगार पक्षाला बऱ्याच वेळा आपण पाहतोय त्यांच्या कार्यामध्ये फार मोठी त्यांची दखल असते. त्यांच्या शुभ हस्ते इथे माजी आमदार पक्ष शिगरे यांच्या वतीनं अर्थात एक प्रतिनिधी म्हणून सन्माननीय राहिल कडू यांच्या शुभ हस्ते सन्माननीय आमदारांचा इथे स्वागत केलं गेलं. मी सुद्धा अगदी व्यक्तिशः त्यांचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि याच दरम्यान वावडुंगी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय जयंतजी कासार यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीनं त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अजित कासार साहेब हे सुद्धा इथे व्यासपीठावरती स्थानपन्न आहेत. उद्घाटनाच्या दिवशी सुद्धा अजित कासार यांनी उपस्थिती दर्शविली होती, आपला वेळ दिला होता. आलेल्या सर्व शेतकरी कामगार पक्षांचे कार्यकर्त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि माजी जिल्हा परिषद सदस्य त्याचप्रमाणे माजी सभापती सन्माननीय दादा कमाने, सन्माननीय चंद्रकांत कमाने अर्थात दादा कमाने म्हणून ते सुप्रसिद्ध आहेत. त्यांचं इथे मायेची उबदार शाल आणि एक पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. राहिल कडू तर पुन्हा एकदा आपण मॅच कडेच वळणार आहोत. आमचे साधी समालोचक निशांत आता मात्र इथे गुणलेखकाची भूमिका साकार करत आहेत आणि मी स्वतः यासिन मर्चंट या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. तो चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर जहां पे संदेश मुंडे अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं. बाएं हाथ से ओवर द विकेट. जी हां, टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ कट हो रही है. बल्लेबाज पूरी तरीके से यहां पे चकते हुए प्रशांत मोहरे, मैन फ्रॉम कुरुल अलीबाग, कुरुल अलीबाग से बिलोंग करने वाला आइकॉन के खिलाफ रूप में यहां पे खेलते हुए बल्लेबाज प्रशांत मोरे. महेंद्र अंधेरे आउट होने के बाद महेंद्र अंधेरे ने एक चौका एक छक्के की सहायता से अपने टीम के लिए 11 रनों का योगदान दिया, मगर आउट होने के बाद एक जिम्मेदारी की पारी यहां पे खेलनी होगी. ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम, लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर उस गेंद के नीचे. फिर से एक बार यहां पे बहुत ही बढ़िया कैच और इसी के साथ प्रशांत मोहरे बैक टू द पैवेलियन. त्याचप्रमाणे माजी सरपंच वावडुंगी सन्माननीय अजित भाऊ कासार, त्याचप्रमाणे तालुका चिटणीस सन्माननीय अजित भाऊ कासार यांचं इथे आपण स्वागत करणार आहोत. मी राहिल कडू यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अजित भाऊ कासार यांचं स्वागत करावं. एक मायेची उबदार शाल आणि त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं इथे स्वागत केलं जात आहे. धन्यवाद अजित भाऊ, आपण या स्पर्धेला उपस्थिती दर्शवी त्याबद्दल आपले मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय.
चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान में चलते हैं, जहां पे पहले 2 ओवर का खेल खत्म हो चुका है। 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तौफीक खिदमतगार ने पहले ओवर में 17 रन खर्च किए थे, मगर संदेश मुंडे ने दूसरे ओवर में मात्र 5 रन खर्च किए हैं और 2 ओवर की समाप्ति के बाद 11 रन के औसत से यहां पे 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस बीच तीसरा ओवर लेके आए हैं नए गेंदबाज ओमकार पाटिल। ओमकार पाटिल के ऊपर भी यहां पे बहुत बड़ी जिम्मेदारी होगी, क्योंकि उनके सामने एक तूफानी बल्लेबाज योगेश पवार, जिन्होंने इस प्रतियोगिता में काफी प्रभावित किया है, हर गेंदबाज के छक्के छुड़ाए हैं और रन मशीन यहां पे साबित हुए हैं। वही योगेश पवार उनके सामने। बहुत ही शानदार ये टूर्नामेंट, वेल ऑर्गेनाइज ये टूर्नामेंट। इस टूर्नामेंट का ये अंतिम दिन संदेश मुंडे ने मात्र 5 रन खर्च किए थे। तौफीक ने जो 17 रन खर्च किए थे, यहाँ पे अच्छी वापसी दिलाने की बहुत बड़ी जिम्मेदारी थी, वो संदेश मुंडे ने बहुत ही अच्छी तरीके से अंजाम दी है। मगर अब ओमकार पाटिल के ऊपर ये पूरी जिम्मेदारी। जी हाँ, उस गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में खेला है। हालांकि स्क्वायर लेग में फील्डर तैनात थे, मगर उनको चकाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। आणि याच दरम्यान माजी सरपंच बिहूर सन्माननीय दिवेकर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचं स्वागत करणं आमचं परम कर्तव्य। मी राहिल कडू यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत करायचं आहे। माजी सरपंच बिहूर सन्माननीय दिवेकर साहेब यांचं आपण पाहतोय व्यासपीठावरती स्वागत होत असताना एक मायेची उबदार शाल आणि त्याचप्रमाणे पुष्प देऊन त्यांचं स्वागत केले जात आहे। जी हां, फिर से एक बार हवा में उछाल कर इस गेंद को खेला है, मगर उस गेंद के नीचे फील्डर, आउटफील्ड खराब होने के कारण शायद वहां पे मिसफील्डिंग हुई और कैच यहां पे ड्रॉप होता हुआ। और जीवन दान किसे मिला है? योगेश पवार जैसे बल्लेबाज को जीवन दान। जिस बल्लेबाज ने यहां पे बहुत ही कमाल की बल्लेबाजी की है और रन मशीन साबित हुए हैं, वही बल्लेबाज योगेश पवार को यहां पे जीवन दान। हाँ, इसमें तबा बहुत ही बढ़िया गेंद थी। गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद कट होकर बाहर की तरफ निकल गई। सीधा विकेट कीपर पराग खोत के दस्तानों में बिंदी गेंद। ओमकार पाटिल ने भी बहुत ही बढ़िया गेंदबाजी अब तक की है। 4 गेंदों में 6 रन उन्होंने खर्च किए हैं। कुल मिला के 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हाँ, इस मरतबा उल्टे हाथ से खेलने का प्रयास, मगर ओमकार पाटिल ने पहचान लिया था, बल्लेबाज के दिमाग को पढ़ लिया था और इसी वजह से लाइन एंड लेन में तब्दीली करते हुए लेग स्टंप के बाहर उस गेंद को रखा और इसी वजह से गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद, बैक टू बैक 2 गेंदें यहाँ पे बिंदी कर चुके हैं। जी हाँ, इस मरतबा थोड़ी सी पटकी हुई गेंद थी, उसे बैकफुट पर जाकर क्रीज के गहराई का इस्तेमाल करते हुए पुल कर दिया था, मगर डीप मिड विकेट में मुदस्सिर की बहुत ही बढ़िया फील्डिंग। 1 रन के अलावा यहाँ पे कुछ भी नहीं मिलेगा योगेश पवार को। और देखते देखते यहाँ पे तीसरे ओवर की समाप्ति। इस पहले सत्र की ये खासियत रही है कि यहाँ पे किसी भी गेंदबाज ने ना ही नो बॉल किया है, ना ही वाइड बॉल किया है, ना ही यहाँ पे कोई अतिरिक्त रन दी है, बाय के रूप में भी और लेग बाय के रूप में भी यहाँ पे रन नहीं आया है। कुल मिला के 29 रन स्कोर कार्ड पर। पहले ओवर में तौफीक खिदमतगार ने 17 रन खर्च किए थे। आणि त्याचप्रमाणे सर्व क्रिकेट रसिकांसाठी एक खुश खबर आहे। आपल्या सर्वांना माहितीच असेल की 1 एप्रिल या दिवशी 1 मे अर्थात कामगार दिवस, महाराष्ट्र दिन, आणि याच दिवशी सन्माननीय पंडित शेठ पाटलांचा जन्मदिवस किंवा वाढदिवस असतो आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून
एकदरा या गावामध्ये ओपन टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे. तर सर्व क्रिकेट रसिकांना विनंती आहे, सर्व क्रिकेटच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि ती स्पर्धा पाहण्यासाठी सुद्धा या. सन्माननीय माजी आमदार पंडित शेठ पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून एकदरा या गावामध्ये एक भव्य दिव्य पारितोषिकाची स्पर्धा ओपन लॉट्स आपण पाहणार आहोत. तर वळूया पुन्हा एकदा आपण या मैदानाकडे. वावे या गावचे माजी सरपंच सन्माननीय विकासजी दिवेकर साहेब इथे आलेले आहेत आणि त्यांचं सुद्धा आपण इथे स्वागत करणार आहोत. मी राहिल कडू यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विकासजी दिवेकर साहेबांचं यथोचित स्वागत करावं. धन्यवाद दिवेकर साहेब, आपण इथे आल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं जहां पे 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. जयेश भोईर नए गेंदबाज, अंतिम ओवर के लिए पहली गेंद यहां पे वाइट करार दी है अंपायर जी ने और ये पहला वाइट इस पहले पारी का आता हुआ 30 रन स्कोर कार्ड पर. आणि याच दरम्यान सन्माननीय अकबर भाई जमादार यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सन्माननीय अकबर भाई जमादार, प्लीज वेलकम. सन्माननीय विजय भाऊ गिरी यांना सुद्धा विनंती आहे, सर आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय विजय भाऊ गिरी यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपली जागा या व्यासपीठावरती आहे. महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघ ज्याचे चेअरमन सन्माननीय गिरी साहेब यांचं सुद्धा इथे हार्दिक हार्दिक स्वागत. राहिल कडू आपण पाहतोय त्यांचं स्वागत करत असताना व्यासपीठावरती अनेक मान्यवर इथे आलेले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सन्माननीय माजी आमदार पंडित शेठ पाटील. त्याचप्रमाणे वावडुंगी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय जयंत भाऊ कासार यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि राहिल कडू यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते एक मायेची उबदार शाल आणि त्याचप्रमाणे गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद कासार साहेब, आपले सुद्धा मनपूर्वक आभार. चालीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. अंतिम ओवर यहाँ पे प्रगति पर जयेश भोईर अंतिम ओवर लेके आए हैं. जयेश भोईर का ये ओवर थोड़ा सा महंगा साबित हो रहा है. हालांकि एक विकेट उन्होंने चटकाया, मगर इसके पहले 3 गेंदों में उन्होंने 11 रन खर्च किए हैं. एक छक्का एक चौका इस ओवर में हमें देखने को मिला. अब यहाँ पे अंतिम 3 गेंदें आना बाकी है इस पारी की. 40 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. इस बीच नए बल्लेबाज आकाश भाईतांडेल सागर सम्राट नावे की जानिब से नए बल्लेबाज लोकल बॉय है और उसी के साथ उनके साथी बल्लेबाज है मयूर दीवकर भी लोकल बॉय है. इन 2 खिलाड़ियों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है. यहां से अगर 2 बड़े स्ट्रोक भी आते हैं तो 50 का आंकड़ा यहां पे छू सकते हैं सागर सम्राट नावे और एक मजबूत स्थिति में और एक फाइटिंग स्कोर यहां पे खड़ा कर सकते हैं. फाइटिंग स्कोर यहां पे खड़ा करना होगा. सेमीफाइनल का मैच जीतना होगा. सेमीफाइनल मैच का हालांकि मनोवैज्ञानिक दबाव दोनों भी टीमों के ऊपर होता है. दोनों भी टीमों में अच्छे अच्छे बल्लेबाज और अच्छे अच्छे गेंदबाज की गिनती है, मगर ये प्रेशर कौन हैंडल करेगा,
कौन से खिलाड़ी कौन सी टीम इस प्रेशर को बहुत ही खूबसूरती के साथ हैंडल कर सकती है, ये देखने वाली बात होगी। जी हाँ, आकाश ने आओ देवा देखा ना ताओ, और ये आकाश में छक्का। आणि पुन्हा एकदा राहिलभाई कडू यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विजयभाऊ गिधी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघ चे चेअरमन विजय साहेब यांचं इथे स्वागत करावं। एक मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्प देऊन आपण सन्माननीय विजयभाऊ गिधी यांचं स्वागत करत आहोत। धन्यवाद सर। यानंतर सन्माननीय दिनेशजी मिनमिने मराठी उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती आहे ते सन्माननीय दिनेशजी यांचं इथे स्वागत केले जाणार आहे। एक मायेची उबदार शाल आणि त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं इथे स्वागत होत आहे। धन्यवाद मिनमिने साहेब, आपले सुद्धा मनपूर्वक आभार। आणि या दरम्यान सन्माननीय मुअज्जम कबले यांना विनंती आहे सर, आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। सन्माननीय मुअज्जम कबले साहेब, प्लीज वेलकम। या दरम्यान सन्माननीय शरद भाऊ कुमरोटकर यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं। सन्माननीय शरद भाऊ कुमरोटकर, प्लीज वेलकम। माजी सरपंच उसरोली ग्रामपंचायत शरद भाऊ कुमरोटकर, प्लीज वेलकम। त्याचप्रमाणे सन्माननीय धर्माजी हिरवे यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। आणि सेमीफायनलचा हा सामना सुरू आहे। तर मी दोन्ही संघांचे खेळाडू यांना विनंती करतोय की आपण लाईनअप करून घ्या। सन्माननीय माजी आमदार आपल्या भेटीला येत आहेत। आपल्या सर्वांना त्यांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त केल्या जाणार आहेत। फटाक्यांची आतषबाजी इथे केली जाणार आहे। दोन्ही संघांचे खेळाडू चला प्लीज, दोन्ही संघांचे खेळाडू आपण जर लाईनअप करा। खेळपट्टीवरती आपण एक लाईनअप करून घ्या। अगदी सरळ रेषेमध्ये खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला आपण उभं राहायचं आहे। आपली ओळख परेड होईल। सन्माननीय आमदार आपल्याला शुभेच्छा देणार आहेत सेमीफायनल आणि फायनल साठी। चला लवकरात लवकर क्रिकेटपटू आपण समजू शकता, चला फास्ट, कारण सन्माननीय आमदारांना काही अपरिहार्य कामास्तव इथून रजा घ्यायची आहे। त्यांच्याकडे वेळ फार अपुरा आहे। आणि दुसऱ्या गावामध्ये सुद्धा मॅचेस सुरू आहेत आणि तिथे सुद्धा त्यांना सदिच्छा भेट द्यायची असल्या कारणानं काही वेळानंतर ते आपल्यामधून रजा घेणार आहेत। परंतु आपल्या सर्वांना त्यांच्या वतीनं शुभेच्छा द्यायच्या आहेत। तर दोन्ही संघांचे खेळाडू लाईनअप करून घ्या। खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला एका सरळ रेषेमध्ये आपण
उभं राहायचं आहे. शुभेच्छा देत असताना आपण पाहतोय आमचे सन्माननीय पंच आणि सर्व खेळाडू, दोन्हीही संघांचे खेळाडू. एका बाजूला आपण पाहतोय सागर सम्राट नावे आणि दुसऱ्या बाजूला जैनब 11 मसगाव या संघातील खेळाडू आहेत. सेमीफायनलचा हा सामना सुरू आहे आणि पहिल्या सत्राचा खेळ इथे झाल्यानंतर आपण सन्माननीय माजी आमदार पंडित शेठ पाटील सर्व खेळाडूंना शुभेच्छा भेट देत असताना आपण पाहतोय खेळपट्टीवरती. तर सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्यानंतर नक्की ज्या शेतकऱ्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी जागा प्रोव्हाइड केलेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कारण ही संपूर्ण शेती ही वांदे गावातील शेतकऱ्यांची आहे आणि खऱ्या अर्थानं ते प्रशंसनीय हे काम त्यांनी केलेलं आहे. कारण जर मैदानच उपलब्ध नसेल तर आपण सामने आयोजित करू शकणारच नाही. म्हणूनच सर्व शेतकऱ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि खेळपट रस्त्यावरती असलेले जे बाईक्स आहेत किंवा 4 व्हीलर्स जे आहेत त्या चालकांना माझी विनंती आहे की आपण आपल्या गाड्या योग्य त्या ठिकाणी पार्क कराव्यात. तर ज्या ज्या चालकांनी गाड्या पार्क केलेल्या आहेत रस्त्यावरती त्या सर्वांना माझी विनंती आहे जरा गाड्या हटवायच्या आहेत. कारण माजी आमदार पंडित शेठ पाटील आणि त्यांच्या समवेत आलेले सर्व कार्यकर्ते यांच्या गाड्या निघण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची आपण दक्षता घेऊया. कारण माजी आमदार पंडित शेठ पाटील यांना अन्य मैदानावरती दुसऱ्या ज्या टुर्नामेंट सुरू आहेत त्यांना सुद्धा सदिच्छा भेट देण्यासाठी जायचं आहे. अनेक शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आपण पाहतोय त्यांच्या समवेत आहेत. विहूर गावातील सन्माननीय फैसल उल्डे हे सुद्धा आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते. शिग्रा गावातील अनेक शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या समवेत असताना आपण पाहतोय. माझी विनंती आहे सर्व गाडी मालकांना की आपण रस्त्यावरती जर गाड्या पार्क केल्या असतील
तर त्या गाड्या योग्य त्या ठिकाणी पार्क करायच्या आहेत. आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळणार आहोत आणि या मैदानासाठी, या स्पर्धेसाठी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आम्हाला इथे जागा प्रोव्हाइड केलेली आहे ते सर्व शेतकरी वांदे या गावचे आहेत. आणि तरीही ही स्पर्धा शिग्रा गावातील शेतकरी कामगार पक्ष आणि फ्रेंड्स ग्रुप शिग्रे यांच्या वतीनं आयोजित केलेली असताना सुद्धा सन्माननीय दत्ता सातामकर साहेब आणि सन्माननीय हरिश्चंद्र पाटील, सन्माननीय पांडुरंग ठाकूर या तिन्ही शेतकऱ्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि याच दरम्यान सन्माननीय डॉक्टर निसार साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी सन्माननीय डॉक्टर निसार साहेबांना विनंती करतोय, सर आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. डॉक्टर निसार साहेब. धन्यवाद यासीन सर. मैदानामध्ये सुरू असणारा सामना झैनब 11 मसगाव विरुद्ध सागर सम्राट नावे या दोन्ही संघांना टॉस झाला. मसगाव संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि बॅटिंग करत असताना इथे नावे संघानं 57 धावा पूर्ण केला. 58 धावांचं लक्ष्य. पहिलाच बॉल स्वराज ढेवळे गोलंदाजी मार्कवरती आहे. पंचांकडे देखील जोरकस अपील केली जाते. पंचांवरती दबाव देखील वाढवला जातोय, परंतु पंच सक्षम आहेत. गेले 3 दिवस आपण पाहतोय पंचांची भूमिका अतिशय चोखपणे, तंत्रशुद्ध, नियंत्रित आपण मैदानावरती पाहतोय. स्वराज देवले गोलंदाज मैदानावरती आहे. पहिल्याच बॉलवरती अपील झाली होती. एकंदरीत 58 धाव्यांचं लक्ष्य आहे ते पूर्ण करत असताना पहिलाच बॉल डॉट येतोय. सलामीची जोडी मैदानावरती स्ट्राईक एंडवरती जयेश भोईर, तर नॉन स्ट्राईक एंडवरती ज्याला आपण सुलतान या नावाने संबोधतो असा पराग खोत नॉन स्ट्राईक एंडवरती. पुन्हा एकदा दुसरा बॉल पहिल्याच षटकातील. अप्रतिम असा फटका हेलिकॉप्टर फिरवण्याचं काम केलंय, परंतु बॅटची अवसाइड चेंडू पुन्हा एकदा शॉट पॉइंट मध्ये जातो. एक सिंगल धाव या बॉलवरती घेतली जाईल आणि एका धावेच्या सहाय्यानं जयेश भोईर ऑफ द मार्क आपलं स्वतःचं खातं ओपन करतोय आणि आपल्या संघाचा देखील. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट dreamskate.in या चॅनलच्या माध्यमातून केले जाते. गेले 3 दिवस आपण थेट प्रक्षेपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये दोनही पंच लालबाग मुंबई, सुबोजी घडसे सर आणि रवीजी पवार सर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. माझ्या समवेत यासीन वर्जन सर, मॅन फ्रॉम अलिबाग नवगाव, स्कोररच्या भूमिकेमध्ये आता ते कार्यरत आहेत. तसेच आमचे डिजिटल ऑपरेटर साहिल, परेश पालकर, शोधन आणि तदनंतर अवी, हे 4 मेंबर आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. तर स्वराज देवळेचं कौतुक करावं तितकं कमी आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये इथे फलंदाजांना रोखून ठेवलंय. 58 धावेचं लक्ष्य आहे. 4 ओव्हरमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. त्यापैकी पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजाने प्रभावी केलंय, कारण पहिल्या 3 बॉलवरती फक्त एक सिंगल धाव घेतली. आदरणीय फैसल वल्डे सर आणि आदरणीय संतोष मोगल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. यावेळेला मात्र पराग खोतच्या बॅटमधून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर डीप स्क्वेअर लेगच्या वरून येतोय षटकार. निसार बिरवाडकर, वेलकम, स्वागत असेल तुमचं देखील. व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. टेनिस क्रिकेटला खूप चांगलं योगदान, सर्व खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी, सर्व खेळाडूंना इथे कॉन्फिडन्स देण्यासाठी ते सातत्याने इथे उपस्थित असतात. तर या बॉलवरती षटकार संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. पंचांकडे दाद मागितलेली आहे, परंतु या बॉलवरती कोणत्याही प्रकारचा इशारा नाहीये. गोलंदाजाने प्रभावी केलंय. जरी एक षटकार आला असला तरी देखील या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम केले. आतापर्यंत 7च धावा खर्च केल्यात. 5 बॉल झालेले आहेत आणि आता अंतिम बॉल. 58 धावेचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. ते पूर्ण करत असताना पहिल्याच 5 बॉलवरती ते फक्त 7 धावा घेतल्यात.
अंतिम बॉलवरती खूप चांगला फटका, टेक्निकल फटका, क्लासिकल फटका, गुणवत्ता धमाकेदार फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय, षटकार. तेरा धावा धाफलकावरती झालेल्या आहेत आणि आता आपण जर समीकरण पाहिलं, येणारे 18 बॉल 45 धाव्यांची गरज आहे. कशा पद्धतीने पूर्ण करणार, कारण आपण समोरच्या संघाचा विचार केला तर सागर सम्राट न्हावे या संघाकडे खूप चांगले गोलंदाज आहेत. प्रशांत मोहरे हा देखील फार महत्वाचा गोलंदाज आहे, ज्याने पहिल्या दिवशी इथे किंवा कालच्या दिवशी खूप प्रभावी केलं. प्रत्येक फलंदाजाला इथे मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं आणि गोलंदाजीमध्ये असलेली व्हेरिएशन किंवा त्याच वेळेला गुणवत्ता तो त्याच्या माध्यमातून सातत्याने दाखवत असतो. आदरणीय संतोष मोकल, आपणास विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन असतानास्त व्हायचं आहे. तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 13 धावा आलेल्या आहेत. येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी 45 धाव्यांची गरज. सेमीफायनलचा सामना मैदानामध्ये सुरू आहे. मन्नान 11 मुरुड हा संघ मात्र अंतिम फायनलमध्ये दाखल झाला. त्या संघाच्या विरोधामध्ये प्रतिस्पर्धी संघ कोणता असेल हेच पाहण्यासाठी सर्व क्रीडा रसिकांची गर्दी आज मात्र मुरुड तालुक्यामधील शिगरे गावामध्ये या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र झालेली आहे. शेतकरी कामगार पक्ष व फ्रेंड्स ग्रुप शिगरे यांच्या संयुक्त विद्यमानं IPL क्रिकेटचे खुले सामने सन 2023. सर्व कोर कमिटी, सर्व सदस्य, आयोजक यांचा हार्दिक हार्दिक आभार. तसेच आदरणीय दिनेश मिनमिने यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1100 रुपयाची देणगी गेलेली. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. धन्यवाद साहेब. यावेळेला मात्र नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल धाव पूर्ण केली जाईल. एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावेल. 14 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 17 बॉल जिंकण्यासाठी 44 धावेची गरज. सेमीफायनलचा सामना आहे. dreamscricket.in या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. प्रथम क्रमांक 77,777, द्वितीय क्रमांक 44,444. आकर्षक चषक आहे. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, तसेच इकॉनॉमिकल बॉलर यासाठी देखील चषक आहे. उत्कृष्ट फिल्डर यासाठी देखील चषक आहे. तर विविध चषक या स्पर्धेच्या निमित्तानं प्रत्येक खेळाडूला देण्यात येतील. जे खेळाडू या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करतील. तुर्तास आपण स्कोर कार्डवरती नजर मारूया. धावफलकावरती 14 धावा झालेल्या आहेत विदाऊट लॉस आणि येणारे 17 बॉल जिंकण्यासाठी 44 धाव्यांची गरज. 44 रन्स रिक्वायर्ड इन 17 डिलिव्हरीज. ऑन साईडला क्षेत्ररक्षण एक लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, तसेच एक लॉंग लेग देखील पाहायला मिळतोय. ऑन साईडला एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटच्या दिशेनं शॉर्ट मिड विकेटला रवाना होतोय. तर दुसरी ओव्हर घेऊन गोलंदाज प्रशांत मोरे ते सज्ज होतोय. पहिल्याच बॉलवरती 1 धाव खर्च केली. दुसरा बॉल राईट मोर द विकेट. दुसऱ्या बॉलवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट पूल केलाय. तिथे महेंद्र अंधेरे खूप चांगली फिल्डिंग केली. एक सिंगल धावच फक्त मिळणार आहे. खूप चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण, कारण आउटफील्ड थोडीशी खराब आहे. तरी देखील या ठिकाणी शेवटल्या श्वासापर्यंत झुंज देण्याची जी ताकद आहे किंवा इथे लढण्याची ताकद आहे ही आपण महेंद्र अंधेरीच्या माध्यमातून पाहतो. एक सिंगल धाव खर्च झाल्यानंतर 15 धावा धावफलकावरती. 43 रन्स रिक्वायर्ड इन 16 डिलिव्हरीज. आपल्याकडे फक्त 16 बॉल असणार आहेत. या 16 बॉलमध्ये आपल्याला 43 धावा पूर्ण करायच्या आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये आजचा संडे म्हणजेच फंडे आहे आणि त्याच कारणास्तव आज मात्र प्रेक्षकांची अलोट गर्दी या मैदानावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न, परंतु एक इथे सिंगल धाव लेग बाय स्वरूपात मात्र घेतली जाते. एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या तर माजी सरपंच आदरणीय शरद कुमरोकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी इम्रानजी खानजादे साहेब आपणास विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी उपस्थित माजी सरपंच आदरणीय शरद साहेब यांचा या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करायचा आहे. त्यांचा मान सन्मान करायचा आहे.
आपण आलात या स्पर्धेत शुभाशीर्वाद दिले त्याबद्दल तुमचं मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. तर मैदानावरती इथे 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या सहाय्यानं 18 धावा धावफलकावरती. 14 बॉल 40 धाव्यांची गरज आहे. एकंदरीत इथे बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये 57 धावा पूर्ण केल्या. 58 धावेचं लक्ष होतं आणि त्यापैकी आतापर्यंत धावफलकावरती इथे 18 धावा पूर्ण केल्या. येणारे 14 बॉल 40 धाव्यांची गरज. येणाऱ्या दोन्ही बॉलवरती आक्रमण करावं लागेल. पराग खोत स्ट्राईक एंडवरती. सुलतान खान अगदी मैदानाच्या चौफेर बाजूला फटकेबाजी करू शकतो. कित्येक मॅचेस ज्याने जिंकवलेले आहेत तोच फलंदाज मैदानामध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तेथे क्षेत्ररक्षक आहे परंतु या बॉलवरती पंचांचा निर्णय आपण पाहूया काय येतोय आणि या बॉलवरती येतोय षटकार. चोवीस धावा धावफलकावरती. 13 बॉल 34 धावेची गरज. मैदानामध्ये एक संजीवनी षटकार आपण पाहतोय कारण बॅटिंग करणारा संघ झैनप 11 मसगाव यांना देखील माहिती आहे की आपल्याला जर जिंकायचं असेल तर आता या षटकामध्ये एक मोठ्या फटक्याची गरज होती. तो फटका आला आणि आता 13 बॉलमध्ये 34 धावेची गरज असताना या बॉलवर देखील एक मोठा फटका आला तर नक्की समीकरण थोडंसं सोपं होऊ शकेल. तुम्हाला फायनलमध्ये जाण्याचे चान्सेस इथे वाढणार आहेत कारण 13 बॉलमध्ये ते 34 धावेची गरज असताना आता पराग खोत स्ट्राईक एंडवरती आहे. सेट फलंदाज आहे ज्याने बॅटिंग करत असताना खूप चांगलं योगदान आपल्या संघासाठी आतापर्यंत दिलेलं आहे. जिंकायचं असेल या स्पर्धेमध्ये आव्हान टिकून ठेवायचं असेल, प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकावरती चषकावरती आपलं नाव कोरायचं असेल तर इथे संघर्ष करावा लागेल. जिथे जिंकण्यासाठी 13 बॉल 34 धावेची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल वारंवार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढील बॉल अंतिम बॉल असणार आहे. अंतिम बॉल इथे स्लोवर पद्धतीचा होता, पूर्णपणे ओळखलं होतं आणि या बॉलवरती पंचांचा इशारा येतोय 1 बाउन्स ओव्हर द रोप. पण स्क्रीनवरती पाहू शकाल 8 बॉलमध्ये 25 धावेचं योगदान हे पराग खोतने आतापर्यंत दिलंय आणि जयेश भोईर यांनी 4 बॉलचा खेळ केला आणि त्याच्यामध्ये 2 धावेचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. आता आपण 12 बॉलमध्ये 30 धावेची गरज आपण स्क्रीनवरती पाहू शकता. कशा पद्धतीने पूर्ण करणार हे देखील पाहण्यायोग्य असेल. सर्व रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी मन्नान 11 मुरुड हा संघ अंतिम म्हणजेच फायनल फेरीमध्ये गेलेला आहे. दुसरा संघ कोणता संघ फायनलमध्ये जाईल मैदानावरती सेमीफायनलचा सामना हा आपण पाहतोय. तर आदरणीय माजी सरपंच शरदजी कुमरोटकर सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाची बहुमूल्य देणगी आलेली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मी हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि नक्कीच स्वागत देखील करतोय कारण आपण दानशूर व्यक्तिमत्व आहात. आयुष्यामध्ये पैसे कमवणारी खूप सारी व्यक्ती असतात परंतु देण्याची किमया ही फार कमी लोकांमध्ये असते परंतु त्यापैकी तुम्ही आहात. प्रत्येक मंडळासाठी आर्थिक सहाय्य असेल किंवा वस्तुरूपी सहाय्य असेल हे सातत्याने त्यांच्या माध्यमातून केले जाते. तर राहील कडू आपण कुठे असाल तर यायचं आहे. तर मैदानाकडे फोकस करूया. आपण स्कोर कार्ड वरती पाहिलं तर इथे तुर्तास नजर मारूया. 12 बॉलमध्ये 30 धावेंचं आता गरज आहे जिंकण्यासाठी. बॅटिंग करणारा संघ इथे खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रगल करतोय. झैनप 11 मसगाव त्याचा प्रतिस्पर्धी संघ आहे सागर सम्राट न्हावे. दोन्ही संघादरम्यान इथे टॉस झाल्यानंतर मसगाव संघाने जेव्हा क्षेत्ररक्षण स्वीकारलं तेव्हा न्हावे संघाने इथे 57 धावा पूर्ण केल्या. 58 धावेचं लक्ष असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रतिषटक 14 धावेच्या सरासरीनं 28 धावा आलेल्या आहेत. त्याच्यामुळे येणारे 12 बॉल 30 धाव्यांची गरज असताना नवीन गोलंदाज मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळतोय. विकास मात्र मैदानावरती येतोय ज्याने कालच्या दिवसामध्ये प्रत्येक फलंदाजाला इथे बुचकाळ्यामध्ये टाकलं, प्रत्येक फलंदाजाला इथे विवंचनेमध्ये टाकलं होतं तोच येतोय. 12 बॉलमध्ये 30 धावांची गरज असताना महत्वाची गोष्ट किंवा एखादा स्ट्रॉंग झोन पाहिला तर सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. एकही विकेट मात्र मसगाव संघाचा गेलेला नाहीये.
त्याच्यामुळे या मॅच मध्ये जोपर्यंत हे दोन फलंदाज मैदानामध्ये आहेत तोपर्यंत ही मॅच मजगाव संघाकडे जाऊ शकेल याच्यामध्ये कोणतीही शंका नाहीये. त्याच्यामध्ये फिल्डिंग करणाऱ्या संघाला इथे जिंकायचं असेल तर जीत की सूत्र एकच आहे की तुम्हाला आता विकेट मात्र घ्याव्या लागतील, विकेटसाठी प्रयत्न करावे लागतील. त्या पद्धतीची किंवा त्या लेवलची गोलंदाजी मैदानावरती करावं लागेल जिथे 12 बॉलमध्ये 30 धावेची गरज असताना गोलंदाज विकास सज्ज होतोय. पहिलाच बॉल स्ट्राईक इनवरती जयेश होईल. पहिल्या बॉलवरती अप्रतिम असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू आपण पाहिलं तर जातोय सरळ सीमारेषा लगत. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक सिंगल धाव फक्त घेतली जाते. या बॉलवरती 2 धावा होणं अपेक्षित होतं परंतु फक्त एक सिंगल धावच झालेली आहे. सिंगल धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 29. येणारे 11 बॉल आता 29 धावेची गरज असणार आहे. तर 50% धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 29 धावा पूर्ण तर अजूनही 29 धावेची गरज. आपल्याकडे चेंडू शिल्लक असतील 11. पराखोद स्ट्राईक एंड वरती आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती जयेश भोईर तर गोलंदाजी मार्कर विकास लोकल बॉय आहेत नावी संघातील. खूप चांगला क्रिकेट आहे त्याच्याकडे. आणि आता पाहूया कशा पद्धतीने क्रिकेट खेळ. ऑन साइडला आपण पराखोदसाठी क्षेत्ररक्षण एक लॉंग ऑन आहे. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, एक लॉंग लेग हे ऑन साइडला आहे. एक क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेट देखील आहे. वारंवार क्षेत्ररक्षकामध्ये फेरबदल. शॉर्ट थर्डमॅनचा जो क्षेत्ररक्षक आहे तो पुन्हा एकदा इथे हलवला गेला. तिथे योगेश पवार आलेला आहे. प्रत्येक गोलंदाजाच्या प्रमाणे इथे क्षेत्ररक्षक राहणं फार गरजेचं आहे. तर येणारे 11 बॉल 29 धाब्यांची गरज आहे. पुन्हा एकदा सज्ज होते स्ट्राईक एंड वरती सुलतान. नाव आहे पराखोद. आखूड टप्प्याचा बॉल बॅटची एज लागली. इथे मात्र या बॉलवरती सिंगल घेतली जाईल परंतु सिंगलच्या मदतीने तुम्हाला इथे धावा पूर्ण करता येणार नाहीयेत. दुसरी धाव घेत असताना जयेश भोईर जो सलामीचा फलंदाज आहे त्याला इथे बाद होऊन तंबूत परततोय. मैदानामध्ये आता जो प्रवेश करतोय ज्या खेळाडूने काल संपूर्ण रसिक प्रेक्षकांना प्रभावित केले, ज्याने काल खूप चांगल्या पद्धतीने प्रभावी करणारी फलंदाजी केली, ज्याने सलग 3 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्याचा देखील त्या ठिकाणी एक विक्रम केला, तो तौफिक मैदानामध्ये जातोय. जिंकण्यासाठी 10 बॉल मध्ये 28 धावांची गरज असताना आता तौफिक आणि पराग खोत ही जोडी कशा पद्धतीने स्वतःला रिप्रेझेंट करणार. थोडंसं झगडावं लागेल, संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल कारण समोरचा संघ आहे त्या संघातील जे गोलंदाज आहे ते सहजासहजी तुम्हाला धावा देणार नाहीयेत कारण त्यांच्याकडे गुणवत्ता आहे, क्लास आहे. पंचांना विनंती असेल सामना थोडासा स्लो होते, तुम्ही दंडित करू शकता. तिथे वन करायचं आहे तर 10 बॉल मध्ये 8 गरज. पहिल्या बॉलवरती ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न केला. इथे डीप मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक महेंद्र अंधेरे अप्रतिम अशी इथे क्षेत्ररक्षण करत आहे. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर त्याने जवळपास 2 ते 3 झेल चढले होते परंतु आज मात्र कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीयेत. इथे 1 धाव घेतली जाईल. 31 धावा धावफलकावरती. येणारे 9 बॉल 27 धावांची गरज. कालच्या दिवसातील हिरो आता स्ट्राईक एंडवरती आहे तौफिक. थोडासा संघर्ष करावा लागेल, आपला संघ पिछाडीवरती आहे. 9 बॉल जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. फुलटॉस बॉल परंतु अलॉंग द कार्पेट कोण काढलेला आहे. फक्त इथे एकच सिंगल धाव मिळणार आहे. एकेरी आणि दुहेरीने मात्र काम होणार नाहीये. समीकरण थोडंसं टफ होत असताना रिक्वायर्ड 26 रन्स इन 8 डिलिव्हरीज. आपल्याकडे 8 बॉल असतील. 8 बॉल मध्ये 26 धावा पूर्ण करायच्या आहेत. पराखोद 10 बॉल मध्ये 27 धावेचं योगदान तर तौफिक ज्याने 1 बॉल मध्ये 1 धावेचं योगदान आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. तर येणारे 8 बॉल जिंकण्यासाठी 26 धावेची गरज. सेमीफायनलचा सामना मैदानामध्ये सुरू. dreamscricket.in या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट SK केबल यांच्या माध्यमातून वायफाय देण्यात आलेला आहे. त्यांचा देखील हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. मुजस्सिम हल्डे तदनंतर अफीफ घोरटकर तसेच शादाब कोटविलकर हे तीनही मेंबर आहेत. यांच्या माध्यमातून या
आफिफ घरटकर, शादाब कोटविलकर आणि मुजस्सिम हलदे हे 3 मेंबर आहेत. या 3 मेंबरचा मी नक्कीच आभार व्यक्त करेन. आपण खूप चांगल्या पद्धतीचं वायफाय जे नेटवर्क आहे ते प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलात, म्हणूनच आपण ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. कारण कधी कधी नेटवर्कचा जर इश्यू आला तर ऑनलाईन मॅचेस दिसत नाहीयेत, परंतु संपूर्ण 3 दिवसांमध्ये आपण पाहिलं तर आपल्या 3 मेंबरचं खूप चांगल्या पद्धतीचं कार्य इथे आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचा देखील हार्दिक आभार. धाफलकावरती 32 धावा, येणारे 7 बॉल, जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. 7 चेंडू आणि 26 धावा म्हणजे यासिन सर पुन्हा एकदा सामना त्याच प्रकारचा होईल की काय असं चित्र मैदानावरती पाहायला मिळतोय. कारण आपण अगोदरच्या 2 ते 3 सामन्यांचा आढावा घेतला तर अशी समीकरण आपल्याला पाहायला मिळाली. 6 बॉलला 24 धावा किंवा 6 बॉलला 25 धावा आणि त्याच्यामध्ये स्पेशली बॅटिंग करणारा संघ विजय झालेला आहे. असे 2 सामने आपण बघितले. तर हा सामना देखील त्या प्रकारचा होईल का हे देखील पाहण्यायोग्य असेल, जिथे 7 बॉलमध्ये 26 धावांची गरज आहे. या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर नक्कीच फायदेशीर ठरेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाचं नाव आहे झैनब 11 मजगाव. या बॉलवरती षटकार अनिवार्य असेल. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे तो म्हणजेच ओमकार पाटील. विकास अप्रतिम अशी गोलंदाजी करत आहे. आपल्या गोलंदाजीवरती प्रभुत्व वर्चस्व प्रस्थापित करत आहे. अंतिम बॉलवरती बॅटची एज घेतली, परफेक्ट टायमिंग झालं नाहीये. फक्त एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका धावेच्या सहाय्यानं 3 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये समाप्त झाला. धाफलकावरती इथे 33 धावा आल्या आणि समीकरण आता येणारे 6 बॉल 25 धावांची गरज. आपण आहोत रायगड जिल्ह्यामधील मुरुड तालुक्यामधील शिगरे या गावामध्ये, जिथे शेतकरी कामगार पक्ष व फ्रेंड्स ग्रुप शिगरे यांच्या संयुक्त विद्यमानं IPL क्रिकेटचे खुले सामने, अर्थातच आपण 3 खेळाडू आयकॉन म्हणून आपण प्रत्येक संघामध्ये खेळवतोय. आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. या स्पर्धेसाठी जे फ्रेंड्स ग्रुप शिगरेचे सदस्य आहेत, इम्राजी खानजादे, माजिद फकी, राहिल कडू, मुजाहिद जमादार, नवाब जमादार, शारिक कबले, सादिक टाके, रिजवान जमादार, अल्ताफ केसरकर आणि जमीर पठाण, या सर्वांचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आपण घेतलेली 3 दिवसाची मेहनत किंवा त्याच वेळा तुम्ही केलेला या ठिकाणी संघर्ष आज खऱ्या अर्थानं सार्थकी ठरलेला आहे. कारण प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एक टेन्शन असतं की आपण स्पर्धा घेतोय, पण त्या स्पर्धेमध्ये कोणत्या प्रकारचं विघ्न न येता ती निर्विघ्नपणे पार पाडायची आहे हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि आज आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूची साथ, प्रत्येक रसिक प्रेक्षकाची साथ आणि प्रत्येक मान्यवरांची साथ गेल्या 3 दिवसापासून या स्पर्धेला लाभली आणि ही स्पर्धा आता अंतिम टप्प्याकडे जात आहे. येणारे 6 बॉल 25 धावांची गरज असताना आता इथे कोणत्या प्रकारे फलंदाजी होणार आहे. जवळपास 4 तरी मोठे फटके इथे मारावे लागतील तरच बॅटिंग करणारा संघ झैनब 11 मजगाव हा संघ विजय होऊ शकेल. अदरवाईज हा सामना सागर सम्राट न्हावे या संघाकडे जाणार आहे. बरेचसे खेळाडू, बरेचसे फॅन फॉलोअर्स, बरेचसे सपोर्टर आज या सामन्याचा आनंद मनमुरादपणे युट्यूबच्या माध्यमातून घेत आहेत. काही न्हावेमधील गावामधून बघत असतील, काही न्हावेमधील जे काही सपोर्टर आहेत ते मुंबईमध्ये असतील कार्यरत, ते देखील युट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत असतील. त्यांचा देखील आभार. तुमच्या शुभेच्छा या ठिकाणी या खेळाडूंना पोहोचलेल्या आहेत. तर पाहूया कोणता संघ विजय होईल. 6 बॉलमध्ये 25 धावांची गरज. आदर्श गोलंदाज आहे. पहिल्याच बॉलवरती इथे पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर त्याच लेवलचा सामना मैदानामध्ये अगोदरचे 2 सामने देखील अशा स्वरूपाचे झाले. अकोटप्प्याचा बॉल, परंतु इथे परफेक्ट टायमिंग करता आलं नाहीये. चेंडू शॉर्ट फायलिंग मध्ये योगेश पवार येथे दुसरीचा प्रयत्न, परंतु इथे दुसरी धाव मात्र घेत असताना फलंदाज आपली विकेट मात्र सॅक्रिफाईस करतोय. फलंदाज होतोय बाद. आदरणीय चंद्रकांतजी बेडेकर आणि तसेच आदरणीय जनार्दनजी मांदडकर हे प्रेक्षकांमध्ये जर उपस्थित असतील तर विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे प्लीज. आयोजकाच्या वतीनं आपल्याला स्पेशल रिक्वेस्ट आहे, आपण प्रेक्षकांमध्ये उपस्थित असाल तर लगेच आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे.
5 बॉल मध्ये 23 धाब्यांची गरज आहे. पाच बॉल मध्ये 23 धाब्यांची गरज. येथे कालच्या दिवसामधील हिरो पाहायला मिळतोय. आज मात्र तीच खेळी साकारण्याची गरज आहे. असं म्हटलं जातं की सक्सेस इज नॉट परमनंट आणि फेल्युअर इज नॉट फायनल. त्याच्यामुळे यू नेव्हर स्टॉप युअर वर्किंग आफ्टर सक्सेस अँड युअर नेव्हर स्टॉप युअर ट्राईंग आफ्टर फेल्युअर. त्याच्यामुळे तुम्हाला इथे जरी यश प्राप्त झाले तरी तुमचं काम थांबवायचं नाहीये आणि जरी तुम्हाला अपयश प्राप्त झालं तरी देखील प्रयत्न करायचे सोडायचे नाहीये. तुम्हाला प्रयत्न कंटिन्यू करायचा आहे आणि तो प्रयत्न आज तौफिकला करावे लागेल. कशा पद्धतीने करणार हे देखील पाहणं योग्य असं आहे. कारण 5 बॉल मध्ये 23 धाब्यांची गरज म्हणजे जवळपास 4 मोठे फटके इथे लगावले तर या मॅच मध्ये वापसी करण्याचं काम तौफिक करेल. इथे पुन्हा एकदा फटका फसलाय. तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. निर्जन स्थळी हा चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. एक सिंगल धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि या बॉलवरती 2 धावा पूर्ण केल्यात आणि 2 धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 37. येणारे 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 21 धाव्यांची गरज. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. 2016चा तुम्ही वर्ल्ड कप आठवा. साऊथ आफ्रिका माफ करा इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज. त्याच्यामध्ये कार्लोस ब्रेथवेट त्याने तो कारनामा केला होता. 4 बॉलमध्ये 4 षटकार लगावले होते आणि एक ऐतिहासिक विजय प्राप्त केला होता. परंतु इथे मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आदर्श जसं नाव आहे ना त्याप्रमाणे आदर्श गोलंदाजी मैदानामध्ये करत आहे. जरी वयाने लहान आहे, अनुभव जरी कमी असेल तरी क्लास आहे आणि तोच क्लास किंवा तोच दर्जा मैदानामध्ये दाखवत आहे. 3 बॉल 21 धाव्यांची गरज. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. इथे कॉन्फिडन्स पूर्णपणे डाऊन झालाय मजगाव संघाचा आणि विजयाच्या दिशेने वाटचाल आपण पाहिले तर इथे सागर सम्राट न्हावे या संघाची आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉल मध्ये 21 धाब्यांची गरज. 2 चेंडू 21 धाबा. फक्त बॅट फिरवण्याचं काम केलं जात आहे परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीयेत आणि आता इथे जर पाहिलं तर पूर्णपणे या सामन्यावरती पकड मजबूत करण्याचं काम सागर सम्राट न्हावे या संघाने केलंय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय परंतु या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी. तर मन्नान 11 मुरुड या संघाचा कॅप्टन लगेच टॉस करण्यासाठी यायचा आहे. मन्नान 11 मुरुड माझा आवाज पोहोचत असेल टॉस करण्यासाठी यायचा आहे आणि अंतिम बॉलवरती षटकार आणि इथे मात्र विजय होणार संघ सागर सम्राट न्हावे. चला आपण देखील लवकर यायचे टॉस करण्यासाठी. जर आपण उशीर केला तर मात्र षटक कमी करण्यात येतील. याचा देखील आपण दक्षता घ्यायची आहे कारण घड्याळामध्ये टायमिंग पाहिलं तर 6 वाजून बरोबर इथे 8 मिनिटे झालेली आहेत. त्याच्यामुळे आपल्याकडे वेळ फार कमी आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच यायचा आहे टॉस करायचा आयोजकांच्या वतीनं आणि आपण पाहणार आहोत ज्या सामन्या